वंदे मातरम मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जगाच्या पाठीवर या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जगाच्या पाठीवर का? तर आपल्याकडे काहीही असलं, किती धनदौलत असली, किती आपण विद्वान असलो, कितीही आपल्याकडे इक्विपमेंट असले, तरी जोपर्यंत ह्या जगातली लोक, हा निसर्ग आपल्या सोबत असणार नाही, तोपर्यंत आपल्या त्या कोणत्याही गोष्टीला महत्व नाही. तर मुळात आपला हा चॅनल आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉगसाठी, आणि प्रवास करायला प्रचंड आवडतं. खूप वर्षांपासून अनेक चॅनल्स आहेत ज्यांना मी फॉलो करत आलोय, आणि कुठेतरी माझी पण इच्छा आहे की मी माझा देश माझ्या गाडीवर फिरावा. पण गाडी घेणं झालं माझ्याकडनं, पण गाडी व्यतिरिक्त रायडिंगसाठी जे ज्या ॲसेसरीज लागतात, जी ही मोठी मोठी चॅनल्स आपल्याला दाखवतात, त्यांचं काही चुकलेलं नाही. ते ज्या पण श्रेणीतलं आज ॲसेसरीज वापरतात, ठीक आहे, त्यांना त्याचं इन्कम असेल त्या हिशोबाने ते वापरतात. पण आपल्यासारख्या छोट्या चॅनलनी आणि बजेट नसलेल्या लोकांनी काय करावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेक मोठे मोठे चॅनल्स आहे, जसं वंडर सेन आहे, किंवा दीप रंजन सच्चान आहे, आपली रायडर गर्ल विशाखा आहे, अब्रार आहे आपला तो पाकिस्तानचा, आणि अजून एक दोन रायडर्स आहे ज्यांचे मी व्हिडिओ बघत असतो. तो नवीन जो मुलगा आहे जो आता नेपाळला गेला आहे, एमएच बॅकपॅकर असं त्याच्या चॅनलचं नाव आहे, मला त्याचं नाव आठवत नाहीये. तर त्या मुलाला तर बघितल्यावर असं वाटतं की यार, हा जर एवढ्या मिनिमम नेसेसिटीवर एवढ्या लांब लांब प्रवास करू शकतो, तर आपण का थांबलोय, का एखादी गोष्ट येण्याची वाट बघतोय? मला गाडी घेऊन 3 वर्ष झाले साधारण, प्रवास करू शकत नाहीये, कारण माझी फायनान्शियल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाही. पण होप सो लवकरात लवकर माझा प्रवास सुरू करूया. पण आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय मित्रांनो, की माझ्या आयुष्यातलं पहिले शूज जे होते, माझ्या आयुष्यातले पहिले शूज जे मला 1995-96 मध्ये मिळाले, आणि ते होते माझ्या एनसीसीचे शूज. 7 महाराष्ट्र बटालियनचा एक कॅडेट होतो, आणि मला पहिले शूज जे मला लाभले तर ते माझे एनसीसीचे शूज लाभले. तर कुठेतरी त्या एनसीसीच्या शूज बद्दल एक वेगळा नॉस्टॅल्जिया होता डोक्यामध्ये. रायडिंग करायची हे जेव्हापासून डोक्यामध्ये आलं, तेव्हापासून सतत विचार करायचो की हे शूज का गरजेचे, का घेतले पाहिजे आपण. आणि हे जे मोठे मोठे चॅनलवाले आपले सगळे मित्र आहे, ते जे शूज दाखवायचे ते 15,000 आणि 10,000 8,000, एवढी तर आपली कुवत नाही. तर मी सतत विचार करायचो, आणि मला नेहमी बॅक ऑफ द माइंड वाटत राहायचं की यार, आपण एकदा आपले ते एनसीसीचे शूज आत्ता कसे मिळतात, आत्ता काय आहेत ते बघितले पाहिजे. आणि जेव्हा मी आमच्या देवळाली कॅम्पच्या त्या आर्मी स्टोअरमध्ये गेलो, तिथं मी माझ्या 10 नंबरचा शूज मी त्यांना म्हटलं मला दाखवा. त्यांनी मला 2-3 व्हेरियंट दाखवले. त्यातला जो एक शूज होता, शूज आहे, जो मी तेव्हा परेडला वापरायचो, तेव्हा ऍक्च्युली त्याचं जे सोल होतं ते पण लेदरचं असायचं, पण आता ते सगळं रबरचं झालेलं आहे. तर मला तो शूज बघता क्षणी मी तो घेऊन टाकला, आणि तो इतका काही स्वस्त आहे. 1,000 रुपयात मी तो शूज आणला. मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हा तो शूज आहे. 1,000 रुपयामध्ये हा शूज आहे मित्रांनो.
हा जेव्हा मी घालून पण मी तुम्हाला दाखवणार आहे, हा जेव्हा मी घातला, जे स्टर्डीनेस मिळतोय तुमच्या पायाला, ही पहिली तर एकदम लोखंडी वाटी आहे. इथे पुढे, इथे मागे लोखंडी वाटी आहे. नंतर इथे जे लेस बांधतो आपण, तर हे कम्प्लिटली हा जो कपडा आहे, हा कम्प्लिटली तुमचा पाय अगदी अँकल पर्यंत तो झाकून टाकतो. म्हणजे हा वेदर प्रूफ पण आहे, लक्षात घ्या. हा वेदर प्रूफ पण झालाय शूज. तुमच्या पायाला खूप सेफ्टी पण आहे. आणि याची ग्रीप बघा कसली आहे. हा जेव्हा घालतो आणि तुम्ही उभे राहताना असं दाबून जर तुम्ही सरकवला ना, तो हालत सुद्धा नाही जागेच. असली ग्रीप आहे याला. तर 1,000 रुपयामध्ये हा शूज आपल्याला जर मिळत असेल, तर आपण एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्या, आणि सेफ सुरुवात नक्कीच आपल्या रायडिंग करिअरची करू शकतो. आणि आपला म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे खर्चूनच चांगली वस्तू मिळते असं काही गरजेचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हा शूज जेव्हा आपण घालू, तर एक वेगळा अभिमान राहणार आपल्या मनामध्ये की इंडियन आर्मीची आपण एक वस्तू आपण स्वतः वापरतोय. आणि बघा ना कसला काय मेक आहे त्याचा. मी तुम्हाला त्याचे कॅन्डिड शॉट्स पण दाखवणारच आहे तसं. पण मी आता हा शूज तुम्हाला घालून दाखवतो, चालून दाखवतो, आणि तो मला कसा दिसतोय हे तुम्ही सांगा कमेंट करून. आणि तुमच्या जवळपास जिथे पण आर्मी स्टोअर असेल, मला वाटतं पुण्यामध्ये आर्मी एरिया आहे, नाशिकमध्ये तर आहेच, नागपूरला, म्हणजे सगळ्याच मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आर्मी स्टोअर असणार आहे. तिथं नक्की एकदा जाऊन बघा, तुम्हाला हा शूज भेटेल. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो, मला इतक्या वस्तू फ्री मिळालेल्या आहे 1,000 रुपयाच्या ह्याच्यामध्ये. वस्तू काय काय फ्री मिळाले मी ते तुम्हाला दाखवतो. हे तर सिलिका जेल आहे, म्हणजे हे काही त्याच्यामध्ये काउंट नाही, पण हे का महत्वाचं आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमचे हे लेदरच्या वस्तूंना खूप मॉइश्चर येत असतं. त्या मॉइश्चरमुळे फंगस वगैरे येऊ शकते. त्यामुळे ही सिलिका जेलची पुडी खूप महत्वाची असते. ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक सामानामध्ये किंवा अशा लेदरच्या वस्तूंमध्ये जर तुम्ही ठेवली, तर ही तिथली ती आर्द्रता ओढून घेण्याचं काम करतं. सिलिका जेल अतिशय महत्वाचं आहे. याच्याबरोबर एक लेसचा सेट परत आपल्याला फ्री मिळाला आहे. एक शूज बरोबर आलेला आहे, एक बुटांबरोबर आलेला आहे, आणि दुसरा अजून एक सेट आपल्याला त्याच्याबरोबर मिळालेला आहे. हे इनसोल आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याबरोबर. जर कोणाच्या पायाला अजून कम्फर्ट पाहिजे असेल किंवा तो थोडासा लूज वगैरे होत असेल, तर हे सोल तुम्हाला वापरता येणार आहे. त्याच्याबरोबर एक छान प्युअर लेदरचं किचन मिळालेलं आहे आपल्याला. हे किचन आहे, काही नाही त्याच्यावर ब्रँडिंग वगैरे काही नाही, फक्त लेदरचा एक पट्टा आहे, पण छान आहे. एक छान किचन आपल्याला मिळालं आहे लेदरचं 100%. आणि एक ते शूजची पॉलिश आपल्याला मिळाली, जेणेकरून तो शूज नेहमी चमकता राहिला पाहिजे. मित्रांनो, मी जेव्हा एनसीसीत होतो तेव्हा आम्ही याला इतकी पॉलिश करायचो, आमचे मेजर आम्हाला सांगायचे की पॉलिश अशी झाली पाहिजे की याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसला पाहिजे. तर अशी पॉलिश करायचो आम्ही याला. तर याला पॉलिश करायची एक टॅक्ट आहे, ती आम्हाला म्हणजे ज्यांनी ज्यांनी एनसीसी केलेले, जे जे इंडियन आर्मीमध्ये आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण पॉलिश जर तुम्ही याला करत राहिलं, तर हा असला देखणा दिसतो शूज, तर त्याचं नाव ते. तर आता मी तुम्हाला शूज घालून दाखवतो आणि थोडंसं चालून पण दाखवतो. आणि नक्की कमेंट करा, आणि नक्की तुमच्या जवळच्या आर्मी स्टोअरला जाऊन हा शूज घ्या आणि भरपूर पैसे वाचवा. मित्रांनो, लेस काही परफेक्ट बांधलं गेलेलं नाही आहे, पण थोडंफार तुम्हाला आयडिया येऊन जाईल. हे बघा, असे इथपर्यंत हे बूट तुमचे पाय कव्हर करता. म्हणजे हे किती मोठं कव्हरेज आहे. आणि तुम्हाला सांगतो, माझा पाय आता अजिबात हलू नाही शकत आहे आतमध्ये, अजिबात मध्ये. म्हणजे मी बोटं हलू शकतोय फक्त, पण तळवा माझा असा हलणार नाही आहे, कारण तीच त्याची सेफ्टी आहे. अतिशय जबरदस्त ग्रिप आहे मित्रांनो. आता मी इथं पाय
हे केलेलं आहे आणि हे बघा मी ढकलायचा प्रयत्न करतोय पण पुढचा पाय हलत नाही. तर ग्रिप काय असेल याचा विचार करा तुम्ही. अतिशय सुंदर शूज आहे, नक्की घ्या. 1000 रुपयात